शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार, पंचनाम्यांवरती कार्यवाही सुरू। ड्रोनवरील असो किंवा मग मोबाईलमधला फोटो, सर्व पंचनामे मान्य करू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून माढ्यातील दारफळ गावातील पूरस्थितीचा आढावा, शेतकऱ्यांना तातडीची मदत करू, तर दिवाळी अगोदर सरकार शेतकऱ्यांना मदत देणार, फडणवीसांचं आश्वासन। मदत करताना 65 मिमी पावसाची अट ठेवणार नाही, चिंता करू नका, अजित पवार यांचं शेतकऱ्यांना आश्वासन। अडचणीच्या काळात नियमांवरती फार बोट ठेवू नका, अजितदादांच्या अधिकाऱ्यांना सूचना। कृषी मंत्री भरणेंकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकसानीची पाहणी, तर अधिकारी पंचनामे करत नाही, शेतकऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा, हेक्टरी 50,000च्या मदतीची मागणी। राज्यातील पूर परिस्थिती संदर्भात राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, ओला दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी, बळीराजाला एकरी 30,000 रुपयांची मदत करण्याची मागणी। पंकजा मुंडे यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान शेतकरी महिलांना अश्रू अनावर, पंकजाताई मदत करा, गावाचं पुनर्वसन करा, जालन्याच्या गोळे गावातील महिलांची भावनिक साथ। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सोलापूरमध्ये नुकसानीची पाहणी, तात्काळ पंचनामे करून अहवाल द्या, नुकसानग्रस्त ग्रामस्थांसाठी जेवणाची व्यवस्था करा, अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, फडणवीसांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं, आता वेळ आली आहे, या आधी झालेल्या नुकसान भरपाईची थकीत रक्कम वितरित करा, आमदार आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र। राज्यभरात झालेल्या नुकसानीच्या मुळे 14 जणांचा या पावसामुळे मृत्यू, बीड, धाराशिव आणि पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीचा बसला फटका, 100हून अधिक जनावरं दगावले।